शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गरजेचं होतं, आवश्यक होतं आणि ते आम्ही त्या ठिकाणी मिळवून दिलं. आणि आजही सांगतो, कृष्णा मराठवाडा सारखा प्रकल्प जे आहे, आता त्या पडझडीच्या काळात कुणी काही जरी म्हणत असले, कुणी काही जरी म्हणत असले तर मला वाटते खऱ्या अर्थानं कैलासदादाचं त्या ठिकाणी अभिनंदन करावं लागतं. कारण जसा वारकरी आषाढी आणि कार्तिकीची वारी चुकवत नाही, त्या पद्धतीनं पहिल्या महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये, आता तुम्हाला माहित असेल, तुळजापूरला जाताना तुम्ही आता पण तेच की धाराशिवची ओळख काय, हवा पाणी आणि तुळजाभवानी. तुम्ही तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाजू पाठीमागे जी मोठा हायवे झाला त्याच्या बाजूलाच बघितला असेल रामदारा तलाव आहे. बांधून किती वर्ष झाली माहिती तुम्हाला? 10 ते 15 वर्ष झाले असतील. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल एवढं मोठं बघून बांधलंय कशाला, कारण ते पाणी तेवढं साठत. ऍक्च्युली ती बांधलंय ह्याच्यासाठी की जी उजनीचं पाणी आहे, की उजनीचं पाणी सिंचनासाठी त्याच्यात आणून टाकायचं. 10-15 वर्षापूर्वी बांधलं. दुसरं दाटणीचा बॅरेज, त्याला सुद्धा 10-15 वर्ष झाले बांधून. कशासाठी बांधलाय? पाणी अडवायचं. का अडवायचंय? तर तिथलं पाणी उचलून पुढे टाकायचंय, धाराशिवच्या दुष्काळग्रस्त भागाला द्यायचंय. आणि ह्याची मान्यता कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी दिली होती. खरं तर 4 ते 5 वर्षात ते प्रकल्प पूर्ण होणं गरजेचं होतं. सुरुवातीला मला वाटतं 4,000 कोटी रुपयात होणाऱ्या प्रकल्पाची किंमत आता कितीला गेली? 12,000 कोटीला गेली. आणि आताचे शासकीय म्हणजे राज्यकर्ते त्याचं काय घेतात? श्रेय घेतात. 12,000 कोटीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला काय सरकारनं मान्यता दिली. सरकारचे अभिनंदन. मला वाटतं सरकारला धरून खोलीत पडलं पाहिजे. आपण 4,000 कोटी रुपयात होणारं काम तू 12,000 कोटीत करतोय. कधी 2004 ला त्याची घोषणा झाली होती. 4 ते 5 वर्षात ते काम पूर्ण होऊन 2010 ला धाराशिवच्या लोकांना पाणी मिळणं अपेक्षित होतं. ते पाणी 2023 आलं तरी तू 4,000 कोटीचं 12,000 कोटी रुपये खर्च करून सांगतोय आणि त्याचं तुम्ही श्रेय घेता. मला आपल्या सगळ्याला एवढंच सांगायचंय की याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचं श्रेय जरी घेतलं असेल तर प्राधान्य क्रमामध्ये अशी भानगड होती. दाटणीच्या बॅरेजचं काम करता येत होतं, इकडच्या रामदारा तलावाचं काम करता येत होतं, किंवा इकडच्या अजून काही तलावाचं काम करता येत होतं. पण त्या दाटणीच्या बॅरेज पासून इथं जोडणारी जी पाईपलाईन होती किंवा ते पाणी इकडे आणण्यासाठी जे करणं अपेक्षित होतं त्या कामाला मात्र प्राधान्यक्रम नव्हता. पैशाचं तरतूद व्हायची, बजेटचं प्रोव्हिजन व्हायचं, पण त्या कामं प्राधान्यक्रमात नसल्यामुळं ती कामं त्या ठिकाणी हातात येत नव्हती. मला वाटतं ते प्राधान्यक्रमात घालायचं काम कैलासदादांनी जयंत पाटील साहेबांकडे अगदी 8 तासानं करून घेतलं, ज्याच्यामुळे तुळजापूरचा रामदारा तलाव आणि कळंब मधला दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत प्राधान्यक्रमात आलं. आणि हे सगळं जे आहे ते रेकॉर्डवर आहे. व तुम्हाला भाषणात बोलायचं म्हणून मी बोलत नाही. मी हा मुद्दा सांगितला एवढ्यासाठी की जे जे जिल्ह्यासाठी आवश्यक आहे, शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे, ते तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे करायचं काम मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही केलेलं आहे. आज आमच्या सहकार्यानं सांगितले फोन, आता मग अशी खाली टीव्ही वाला विचारत होता, आता हे तुमचं कोण उपलब्ध राहणार? म्हणलं 24/7 उपलब्ध आहे. म्हणलं तू कवा बी फोन लावला. तुमच्यापैकी सुद्धा अनुभव असेल बऱ्याच जणांना. काय काय पुण्यातली आपली आलेली मंडळी इथं दोस्त कंपनी बरोबर थोडं रात्री शिमशिम झालं, तेव्हा सुद्धा 11-11:30 एक फोन मारून बघते. त्याला तुला बघायचं खासदारांचा फोन उचलता का नाही, त्याच्यावर इम्प्रेशन. तसं इम्प्रेशन आम्ही कोणतं जाऊ देत ना, उचलून त्याच्या पोटात आता वगैरे असती मग 10 मिनिटं घालते. आमचं चांगली गोड झोप लागली असती त्याच्यातून उठवतंय. पण इम्प्रेशन दारापर्यंत जाता का म्हणजे. मग असेच एक किस्सा होता फोनचा. एक विद्यार्थी होता आपला इथं पुण्यातला, त्याचा फोन आला मला, ओमराजे बोलता हो. म्हणलं आपण बोला. म्हणलं काय आहे? म्हणला एका मेसवाल्याला 1,500 रुपये ऍडव्हान्स दिलाय. मग काय झालंय? म्हणलं नाही. म्हणलं दादा जेवणच चांगलं देत नाही. पुढं आता जेवण चांगलं देत नाही म्हणून ती मेस बंद करायची, तेवढा 1,500 ऍडव्हान्स माघार द्यायला सांगा. इम्प्रेशन जाऊ देत नाही, तुम्ही काळजी करू नका. काय हरकत नाही म्हणलं, नंबर दे म्हणलं मेसवाल्याचा.
मेसवाल्याचा फोन नंबर घेतला, त्याला लावला. म्हटलं ते अमुक अमुक आमचा विद्यार्थी आहे, म्हणलं त्याचं तेवढं द्या की 1,500 भाग. ते म्हणलं तुम्ही कोण बोलता? म्हणलं खासदार ओमराजे. म्हणलं ही तुमचं काम आहे का? म्हणलं आता उद्या मत मागायला त्याला गेल्यावर तिने जर नाही काम केलं तर मला म्हणेल की माझं मेसचं 1,500 दिलं नव्हतं. काम आपलंच आहे म्हणलं. कुठलंही काम लहान नाही, कुठलंही काम मोठं नाही, कुठलंही काम बारीक नाही. शेवटी 16 लाख 17 लाख लोकांच्या प्रत्येक मताची जर मागणी आम्ही करत असू तर मला वाटतं 16 लाख 17 लाख प्रत्येक माणसाची जिथे कुठं अडचण येईल ती अडचण भले मतदान टाकलं असेल किंवा मतदान टाकलं नसेल तरी जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण एखाद्या भागाची शपथ घेतो, जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा त्या प्रत्येकाच्या कामाला पडणं ही आपली जबाबदारी असते असं समजूनच त्या ठिकाणी आम्ही काम करत आलो. विषय खरं बोलण्यासारखे बरेच आहेत, पण आज ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला कसं पुढे जायचंय, कसं काम करायचंय, कशा पद्धतीचं काम होणार आहे हे मी आपल्याला सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केला. कैलासदादांनी याची संकल्पना सांगितली, पण निश्चित एक प्रत्येक जिल्ह्याला वाटावं किंवा धाराशिव फाउंडेशन ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याची एक फाउंडेशन असावं, अशा पद्धतीचं काम आपण निश्चितपणे या धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून करून दाखवू एवढं वचन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आणि खरंच काळजी वाटली होती, म्हणलं पावसाळ्यात घ्यायला फाउंडेशनचा कार्यक्रम फालतर पकड मोठा घेतलाय, म्हणलं माणसं भरतील का नाही. शेवटी कार्यक्रमाला चिंताच असते. आपलं तसं काय नाही, 10 माणसं असलं तर आपलं भाषण चालूच असते, त्याची काय अडचण नाही. काही बाहेर लोकांना सोफिस्टिकेटेड लोकांना किती आहे जमलं पुढच्या भरल्या का आपलं काही तसलं नसतंय. 10 असलं एक तरी असलं तर जाऊन भाषण करू काय. पण आज एवढ्या अल्पमुदतीत एवढ्या मोठ्या संख्येनं धाराशिव मधल्या सगळ्या लोकांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आज इथं आमचे मित्र ते आपला जीव धाराशिव जरा तुम्ही टॅगलाईन चांगली दिली, त्याच्याबद्दल जे कोणी तुमचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. चांगल्या कारण आपलेपणा त्याच्यात वाटला पाहिजे असंच आपण या ठिकाणी निर्माण केलं. परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याच्याबद्दल धाराशिव मधील सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. संयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं आणि ही संकल्पना मला मनापासून आवडली की बाबा तुम्ही इथे एक वडाचं झाड आहे, त्या झाडाला आपण पाणी घातलंय, सुरुवात कार्यक्रमाची त्याला पाणी घालून केली. ती वडाचं झाड तुम्हाला झाड माहिती आहे वडाचं किती भरतंय. मला वाटतं त्या वटवृक्षाप्रमाणेच आपल्या या फाउंडेशनचं काम ही भरत जावं एवढीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. मी धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र अभिनेते श्याम पाटील यांना मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आमचे सन्मित्र आणि नुकतीच ज्यांनी सपत्नीक पंढरपूरची वारी पूर्ण केली ते आदरणीय नंदूभैया यांचं आपण स्वागत करावं. आदरणीय नंदूभैया मकरंद राजे निंबाळकर यांच्या स्वागतासाठी श्याम पाटील यांना विनंती. आतापर्यंत आपण मान्यवरांची भाषणं ऐकली, त्यांच्या अपेक्षा ऐकल्या, त्यांची स्वप्न त्यांनी सांगितली, त्यांच्या आकांक्षा त्यांनी व्यक्त केल्या. पुणे असेल, मुंबई असेल, अशा प्रचंड स्पर्धा असणाऱ्या महानगरात आपण राहताय. इथं रोजच्या दैनंदिन जीवनाची स्पर्धा करताय आणि त्यात यशस्वी होत आहे. याचे अनेक प्रतीक, अनेक उदाहरणं आपण आहेत. मी थोडासा प्रोटोकॉल काय होतं की वातावरण पाहिल्यानंतर माणसाला भरून येतं, गहिवरून येतं आणि तसं झालं की चुका घडतात. एक प्रोटोकॉलमध्ये चूक घडली दादा, पण दुरुस्त करतोय. तुमच्या दोघांच्या मंचावरील सर्व मान्यवरांच्या स्वप्नामध्ये धाराशिवच्या सुपुत्रांच्या बद्दल ज्या अपेक्षा आहेत त्यापैकी बऱ्यापैकी अपेक्षा पूर्ण करणारी एक व्यक्ती मंचावर विराजमान आहे, ज्यांना मगाशी बोलायला आमंत्रित करणं गरजेचं होतं परंतु माझ्याकडून राहून गेलं. ते घरगुती वातावरणात कोरोझन होम्सचे MD आणि ज्यांच्याकडे आज 200 पेक्षा जास्त स्टाफ आहे,
शेकडो कोटींची उलाढाल आहे आणि जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यावसायिक आहेत ते प्रवीण गवळी मंचावर उपस्थित आहेत, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. मी प्रवीण गवळी यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इथं आमंत्रित करतोय. प्रवीण गवळी. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर, ओम दादा, कैलास दादा, जय दादा आणि सर्व मान्यवर, आपण सर्व उपस्थित धाराशिवकर, मला आज या धाराशिव फाउंडेशनच्या निमित्ताने एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ती म्हणजे मी 15 वर्षापूर्वी जेव्हा धाराशिव सोडलं आणि पुण्यामध्ये आलो, तेव्हा मला सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला माझ्यासमोर, तो म्हणजे राहायचं कुठं. मी स्वारगेटला उतरलो आणि स्वारगेटच्या सिग्नलला उभारलो आणि तेव्हा मला असं समजलं की आता जायचं कुठं. आता आंघोळ करायला लागेल, सकाळी बस येते, आंघोळ करायला लागेल, फ्रेश व्हायला लागेल. कारण आपल्या घरातून प्रत्येक जण महिन्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा तरी पुण्याला मुंबईला जात असतो आणि आपण ज्या परिस्थितीतून येतो त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती जाणीव होते की आता आपण करायचं काय. तर त्यावेळी आपल्या उस्मानाबादचा एक फ्लॅट होता कात्रजला आणि तिथं कुणी उस्मानाबादहून आलं की त्या फ्लॅटवरती फ्रेश व्हायला जायचं. मला कोणीतरी नंबर दिला, मी त्या नंबरवरती फोन केला. मग ते म्हटले काय नाही उस्मानाबादचा येतो. मग मी गेलो, फ्रेश झालो, माझ्या कामाला लागलो. 2-3 दिवस मी तिथं राहिलो. मला तो जो आधार भेटला, तो आधार मला वाटतं धाराशिव फाउंडेशनच्या निमित्ताने आपण जे कोणी उस्मानाबादकर, धाराशिवकर आपले पुण्यात मुंबईत येतील त्यांना आपण देऊ शकतो. तर यासाठी जर काही फ्लॅट्स आपण रेंटवरती किंवा घेऊन असे जर आपले जे दैनंदिन काही कामासाठी किंवा आठवड्यातून महिन्यातून काही लोक जर येत असतील तर मला वाटतं त्यामध्ये माझी काही हेल्प लागत असेल तर दादा मी ती करायला तयार आहे आणि त्या निमित्ताने आपण आय थिंक एक गोष्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे माझ्या घरचा म्हणजे आज मला ऍक्च्युली मी रोज आमच्या 400-500 लोकांची मिटिंग घेतो पण मला कधी फोनलिंग होत नाही. पण आज मला माहिती नाही कारण आज बरेचसे लोक इथं माझ्या ओळखीचे आहेत, काही लोक माझ्या ओळखीचे नाही आहेत. पण मी त्यांना एक सांगू शकतो की आपण पुण्यामध्ये आहात तर आपण एकमेकांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण ती व्यक्ती धाराशिवची जर असेल आणि ती जर पुण्यामध्ये येत असेल आणि तिला वैयक्तिक जीवनात किंवा व्यावसायिक जीवनात किंवा नोकरीशी रिलेटेड एकमेकांना जर हेल्प करण्यासाठी कुठलं धाराशिव फाउंडेशन ही खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येकाने त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करावं. काही हेल्प लागली, मी पण ट्रॅव्हल करत राहतो. मी 10 दिवस दुबईला असतो, 4 दिवस सिंगापूरला. माझे ऑफिस आहेत मुंबई, बँगलोर, दिल्ली, दुबई. तर मी ट्रॅव्हल करत राहतो. पण जेव्हाही मी पुण्यात असेल आणि मी जर अवेलेबल असेल आणि मी जर कुठल्याही प्रकारे जर मदत करू शकलो तर माझा नंबर मी आपला जर व्हॉट्सअपचा ग्रुप बनत असेल तर त्यावरती जरूर टाकेल. काही हेल्प लागली तर मला फोन करा. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी. एक आश्वासक वचन त्यांनी दिलं आणि एक आश्वासक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता ओमदादाने सांगितलं की मेसचा किस्सा, त्यांचा आणखीन एक किस्सा आहे. पुण्यातूनच फोन आलता दादा, गाय कोंडवणात घातली होती. कोंडवण समजतं ना? गाय एका व्यक्तीची गाय दुसऱ्याच्या शेतात चरायला गेली म्हणून त्या शेतकऱ्याने ती गाय धरून ठेवली आणि ती गाय सोडायला सांगण्यासाठी खासदार साहेबांना पुण्याहून फोन आला होता की दादा तेवढी गाय सोडायला सांगा. आणि पोरगं पुण्यात होतं ते. तसंच काम आमदार साहेबांचे मी एक दिवस फिरलोय त्यांच्यासोबत. कार्यकर्त्यातील धुसफुसीपासून ते मदतीचे चेक वाटप करण्यापर्यंत एका दिवसात त्यांनी काम केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं काय की धाराशिव फाउंडेशनच्या मुळाशी कोणती माणसं आहेत तर अशा पद्धतीचं छोट्यातलं छोटं काम सुद्धा तडीस देणारी माणसं आहेत. आणि या सर्वांना ज्यांचे आशीर्वाद आहेत, जे कायम आमच्या पाठीशी, आमच्या चांगल्या कामाच्या पाठीशी सदैव उभे असतात, ज्यांचं मार्गदर्शन सदैव अत्यंत महत्वाचं असतं, ज्यांच्या सूचना अत्यंत कडक, काटेकोर आणि नियमबद्ध असतात, ते आदरणीय श्रोत नानासाहेब पाटील मंचावर आहेत. मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोह करावा. आदरणीय नानासाहेब पाटील. मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर ज्यांच्या कल्पनेतून आणि संकल्पनेतून हे धाराशिव फाउंडेशनची निर्मिती आज होत आहे, ते क्रियाशील विचारवंत आमदार कैलासदादा पाटील, मंचावर उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सगळे मान्यवर बंधू भगिनी, या धाराशिव फाउंडेशनची कल्पना ज्यावेळेस आमदार कैलासदादा पाटील यांनी मला सांगितली त्यावेळेस मला ते भावली आणि मी त्यांना सांगितलं की हे काम करणं अतिशय गरजेचं आहे. मला काही गोष्टी मोकळेपणानं सांगायच्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की धाराशिव जिल्ह्याबद्दलची जी काही मतं आहेत बाहेर, म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या बाहेर आणि जी धाराशिव जिल्ह्यात सुद्धा ज्या लोकांची काही मतं आहेत त्या मताबद्दल मला थोडंसं बोलणं आवश्यक वाटतं. आता मंचावर बसणारे आणि आपण समोर बसणारे सगळेच लोक हे शिकलेले आहेत. त्यांनी आपले अनुभव सांगितले, या अनुभवातून त्यांनी केलेली प्रगती सांगितली. म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षण हे आपलं शक्तीस्थळ आहे, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. धाराशिव जिल्ह्यातली कुठेही माणसं, मला माझ्या काळातली गोष्ट सांगतो की त्यावेळेसच्या औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास, म्हणजे मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस, त्या काळात होतो त्यावेळेस, विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस 10 वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी प्रतिनिधी निवडून यायचे. एवढी संख्या असायची त्यांची, जबरदस्त संख्या. हे कशामुळे झालं? हे आपलं शक्तीस्थळ आहे शिक्षण. आणि याच्या बाबतीत मला असं फाउंडेशनच्या संकल्पकांना अशी विनंती करायची, त्यांना सुचवायचं असं मला की ही शक्तीस्थळ आता वाढलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की शासन आता कुठल्याही पक्षाचा असं, मला शासनाबद्दल कुठल्या पक्षाचं वगैरे असं मला उल्लेख करायचा नाही, शासन आता शिक्षणातून आपलं अंग बाहेर काढतंय. शिक्षणात गुंतवणूक करायची त्यांची मुळीच इच्छा नाही. मला वाटतं हे बरोबर आहे. आणि जर शिक्षण जर सरकार देणार नसेल तर तुम्ही आम्ही आज बसलेली जी पिढी आहे, आमच्या काळातली पिढी आहे किंवा आमच्या नंतरच्या काही काळातली पिढी आहे, ही सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून आलेली पिढी आहे, हे लक्षात घ्या. आणि आज म्हणजे सरकारी शाळा, सरकारी महाविद्यालय हे जर बंद पडणार असतील आणि खाजगी महाविद्यालयातून आणि खाजगी शाळेतून तुम्हाला शिकावं असं त्यांना जर बंधन असेल तर तुम्हाला कल्पना आहे त्याची, कारण तुम्ही सगळे शिकलेले लोक आहेत, की 50% लोक शिक्षणापासून वंचित राहतील. कारण त्यांची आर्थिक कुवतच नाही, खाजगी शाळेत शिकण्याची आर्थिक कुवत नाही. आणि ते जर 50% लोक शिकले नाही तर ते भारत असो, महाराष्ट्र असो किंवा आपला धाराशिव जिल्हा असो, काय प्रगती करणार ते. माझी अशी विनंती आहे मंचावर बसणाऱ्या आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे, आपण खालीचा वाटा सुद्धा असला तरी तेवढा सुद्धा आपण शिक्षणासाठी उचलला पाहिजे. आपली पिढी म्हणजे तुमच्या काळातली जी पिढी असेल, प्रत्येक काळातली जी पिढी आहे त्या पिढीने आपली प्रत्येक पिढी शिकली पाहिजे, दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे धाराशिव फाउंडेशननं अतिशय बारकाईने अभ्यास केला. कारण का आपण जे काय आता मंचावर बसलेले किंवा आपण सगळे बसलेले किंवा आणखी कुणी देशात आला, आमच्या गवळी सरनी सांगितलं की मी परदेशात त्यांचं ऑफिस आहे, ते जर अंगठे बांधले असते तर झालं असतं का? ते शिकले म्हणून झालं.
आणि आपली ही शक्ती आहे, पण ती शक्ती आता कमी कमी होत चालली. ती कशी वाढेल आणि शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षणाचं प्रमाण जितक्या जास्तीत जास्त विस्तारत जाईल तेवढं कसं होईल या दृष्टीनं फाउंडेशनने विचार करावा अशी मला नम्र विनंती आहे. दुसरं, जसं ही शिक्षण ही आपली शक्ती आहे तसं काही आपल्या गोष्टी उणीवा सुद्धा आहेत. आपली सगळ्यात मोठी उणीव धाराशिव जिल्ह्यातील जर कुठली असेल, मला जे खासदारांनी त्याचा उल्लेख केला ते अगदी बरोबर आहे की आपला जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. केंद्र सरकारने जे मागासलेले जिल्हे आहेत त्या मागासलेल्या जिल्ह्यांची जी यादी केली त्याच्यामध्ये आपला तिसरा क्रमांक आहे 115 मध्ये. देशाचे मागासलेले जे 115 जिल्हे आहेत त्याच्यामधला आपला जिल्हा हा पहिला नाही, दुसरा, तिसऱ्या नंबरवर. इतक्या जवळ ते जास्तीत जास्त मागासलेल्या जिल्हे आहेत तो आपला उस्मानाबाद जिल्हा आहे, पहिल्या 5 मध्ये आहे तो. हा मागासले पण कशामुळे आहे आपल्या जिल्ह्यात, तर आपण बारकाईने जर त्याचा अभ्यास केला, निरीक्षण केलं तर लक्षात येतं की पाण्याचा दुष्काळ ही सगळ्यात मोठी आपली पिछेहाटीचं कारण आहे. आणि पाण्यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे कुणाच्या बद्दल काही राग द्वेष म्हणून मला बोलायचं नाही, पण पाण्याच्या बाबतीत माझं अगदी स्पष्ट मत आहे. मी तसे माझे लेख लिहिले, तसे पुस्तकात माझे विचार मांडले ते की पाण्याच्या बाबतीत आपण काही केलं नाही हे जितकं खरं आहे तितकंच आपल्याला कोणी करू दिलं नाही, आपल्यावर अन्याय केला पाण्याच्या बाबतीत काही लोकांनी, हेही आपण मान्य केलं पाहिजे. खूप खूप बाहेरच्या, जे आपल्या मराठवाड्याच्या बाहेरच्या, आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांनी आपल्याला पाणी कसं मिळणार नाही याची सोय केली. त्यामुळे आपण ह्याच्या बाबतीत खूप जागरूक राहायला पाहिजे. मी तर आधी कडक भाषेत म्हणत असतो मी की अमेरिकेमध्ये कापसाची शेती ही सर्वात श्रीमंत करणारी शेती होती शेतकऱ्याला त्या काळात, 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी. तर कापसाची शेती करण्यासाठी अमेरिकन लोक, अमेरिकन शेतकरी, अमेरिकन सरकार हे आफ्रिकेतून निग्रो घेऊन जात होते. आफ्रिकेतून निग्रो लोक घेऊन जात होते आणि या निग्रो लोकांना गुलाम म्हणून ते तिथं त्यांचा वापर करायचा आणि त्यांच्याकडून अपार रात्रंदिवस कष्ट करून घ्यायचं, पण त्यांच्या पोटाला भरपूर अन्न सुद्धा द्यायचं नाही. मी तर असं म्हणतो, म्हणजे तुम्हाला पटतं की नाही बघा, फार कडक आहे मी बोलतो. आज पश्चिम महाराष्ट्राच्या ऊसाच्या शेतीला मजूर म्हणून आपल्या जिल्ह्यातले, मराठवाड्यातले लोक तिथे जातात. आपल्याला ती एक नवीन अमेरिकन पद्धतीची एक नवीन गुलामगिरी आपल्यावरती लागत आहेत. आपण जाणं व्हायला पाहिजे. खूप मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या ऊसाच्या शेतीच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात, तिथल्या मजुरांना जर विचारलं कुठला, तर 100% सांगतात ते धाराशिव जिल्ह्यातला. त्यांच्यासाठी आपण काय करणार? जे शिकलेले नाही त्यांच्यासाठी आपण काय करणार फाउंडेशन? तर मला असं सुचवायचं की धाराशिव फाउंडेशन हे मुख्य स्वरूपात काम करेल, पण आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भात सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी, सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यातला माणूस कोण आहे? आपल्या इथं पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे शहरामध्ये राहणारे जे काही धाराशिव जिल्ह्यातली मंडळी आहे, किती लोकांना ओळखते आपण धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना? इथल्या किती लोक माहीत आहेत? हे आता सूचना दिली किंवा प्रसिद्धी दिली, फोन केले किंवा इतर मार्गाने माहिती दिली एकमेकाला, त्यामुळे हे लोक आलेले आहेत. अतिशय अल्प सूचनेमध्ये आलेले लोक आहेत, हे मान्य. याच्यापेक्षा जास्त लोक आले असते तर काय झालं, कसं करावं लागलं असतं आपल्याला ते? तर प्रत्येकानं आपल्या ओळखीचा माणूस, धाराशिव जिल्ह्यातल्या आपल्या ओळखीचा माणूस, मग ते 10 असतील, 15च्या संख्येत असेल, 20च्या संख्येत असेल, त्यांनी धाराशिव फाउंडेशनला त्या माणसांची नावं आणि फोन नंबर कळवायला पाहिजे. तुम्ही संघटित व्हायचं असेल तर तुमचा संपर्क असणं अतिशय आवश्यक आहे.
आपण नुसतंच म्हणलं आपण संघटित झाले पाहिजे. संघटित व्हायचं कसं, त्याचा बेस आहे, त्याला काहीतरी म्हणजे तंत्र आहे ते. आणि ते तंत्र म्हणजे तुम्ही एकमेकाशी एक संबंधित संपर्कात राहिलं पाहिजे. तुम्ही फाउंडेशनकडे ही सगळी नावं प्रत्येकानं, आता इथे असलेल्या पुण्यातल्या प्रत्येकानं त्यांना माहीत असलेली धाराशिव जिल्ह्यातली व्यक्ती अशिक्षित असली तरी त्यांची नावं तुम्ही फाउंडेशनला कळवली पाहिजे. आणि फाउंडेशननं ती व्यवस्था केली पाहिजे, त्याचा ऍप सुरू केला पाहिजे. काय तुम्हाला म्हणजे कायदेशीर किंवा आपल्या त्या तांत्रिकदृष्ट्या काय तुम्हाला सवलतीनं काय करता येतं ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला असे वाटलं पुण्यातून म्हणजे एकदा मुंबईतून पुण्यातून मुसळाला म्हणजे धाराशिवला मी चाललो होतो. एक दुकान बघितलं मी, त्या द्राक्ष बागायत संघ आहे ना पुण्यात, आहे की नाही द्राक्ष बागायत संघ तिथं, तर त्याच्या तिथं बघितलं त्यानं पाठवलेली उस्मानाबाद शेळीचे मटण मिळेल. मला खूप आनंद वाटला, खूप आश्चर्य वाटलं. अरे ही माणसं किती गरीब आहेत, माणसं ही शिकलेली नाहीत, पण ह्याच्याशी संपर्क कुणी साधायचा, आपण साधला पाहिजे ना त्याच्याशी संपर्क. म्हणजे शिकलेल्या माणसाशी आपण संपर्क साधू शकतो, काहीला कुठल्या निमित्तानं, कुठल्या प्रकारानं, कुठल्या तंत्रानं, पण यांच्याशी सुद्धा संपर्क साधला पाहिजे. त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की धाराशिव फाउंडेशन आपलं आहे. आणि धाराशिव फाउंडेशन आपलं आहे हे प्रत्येक धाराशिवकरांना, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या, मी शहर बोलतोय, धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना प्रत्येकानं असं वाटलं पाहिजे की हे फाउंडेशन आपलं आहे, आपल्यासाठी काम करतंय, आपल्यासाठी झटतंय, आपल्याला मदत करतंय, आणि आपण सुद्धा या फाउंडेशनला मदत केली पाहिजे. हे एकमेकाच्या सहवासातून, एकमेकाच्या मदतीतून हे फाउंडेशन वाढलं पाहिजे. कारण का, हे फाउंडेशन मदत करतंय हे ज्यावेळेस लोकांना कळेल त्यावेळेसच लोक तुमच्याकडे येणार आहेत. मला असं वाटत नाही की नुसत्या आपल्या बोलण्यानं, आपल्या भाषणानं हे लोक एकत्र येतील. खूप परिश्रम घ्यावे लागतील, खूप परिश्रम घ्यावे, खूप कल्पकता तुम्हाला वापरावं लागेल, खूप डोकं चालवावं लागेल. हे लोक कसे सगळे येतील ते. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण हे फाउंडेशन म्हणलं की माझं अगदी प्रामाणिक मत आहे, म्हणजे तुम्हाला पटतं की नाही मला माहित नाही, म्हणजे या व्यासपीठावर बसलेल्या लोकांना माझं असं मत आहे की धाराशिव फाउंडेशन हे नाव ही तुम्ही त्याची मूळ संकल्पना म्हणून तुम्ही धाराशिव फाउंडेशन मूळ कल्पना, संकल्पना किंवा मूळ त्याचा फाउंडेशन बेस म्हणून तुम्ही धाराशिव फाउंडेशन हे नाव वापरलं पाहिजे. धाराशिव फाउंडेशन पण शाखा म्हणून जर करायचं असेल, विविध शाखा केल्या पाहिजेत. आपण धाराशिव व्यापारी शाखा, धाराशिव उद्योजकांची शाखा, धाराशिव मजूर शाखा, धाराशिव विद्यार्थी शाखा, इतक्या शाखा केल्या पाहिजेत की इतके माणसं तुमच्याकडे जुळले पाहिजेत की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे आपल्याला तर माहीतच नाही एवढे लोक आहेत ते. आणि याच्यासाठी माझा एक सूचना आहे, तुम्हाला पडती का नाही मला ते माहीत नाही, आणि तुम्हाला नाही पडली तर तुम्ही स्वीकारू सुद्धा नका, पण माझं असं मत आहे की जसं अनेकाचे मित्रमंडळ असतात, आपण धाराशिव मित्रमंडळ फाउंडेशनच्या नावाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली, त्या धाराशिव फाउंडेशनच्या मुख्य नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा मित्रमंडळ म्हणायला काय हरकत आहे. एक तशी संघटना उभा कारण हे सर्वसामान्य माणसं जे असतात ना हे शिकलेले नसतात. मी सांगितलं मला की शेळीवाला सांगितलं ना तो धाराशिव शेळीचं मटण मिळेल, त्याला फाउंडेशन काय करते पडतं तुम्हाला. हे धाराशिव फाउंडेशन काय करतं त्याला, धाराशिव फाउंडेशन तुमची मूळ संस्था राहू द्या, तेच नाव राहू द्या, पण वेगवेगळ्या शाखा तुम्ही काढल्या पाहिजेत. त्या शाखेतून तुम्हाला जास्तीत जास्त माणसाशी संपर्क करता आला पाहिजे. कारण जर तुम्हाला खरोखर धाराशिव जिल्ह्यातल्या मंडळीशी, मुलींशी, तरुणींशी, वयोवृद्धांशी जर संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला ही संकल्पना राबवावीच लागेल. कारण का, संपर्क वाढवावाच लागेल. संपर्क वाढवल्याशिवाय, सदस्यता वाढवल्याशिवाय, त्या लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि सहवास झाल्याशिवाय तुम्हाला हे काम फार चांगल्या पद्धतीने करता येईल असं मला वाटत नाही. त्याच्यासाठी जास्तीत जास्त मोठी संघटना निर्माण करणं हे सगळ्यांच्या दृष्टीने उपयोगात आहे. एक बोटाची जी शक्ती आहे ती मुठीची शक्ती किती आहे, जास्त आहे. पण त्याचं कारणच ते आहे की संघटना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस महाविद्यालयात होते त्यावेळेस आम्हाला समाजशास्त्र वगैरे शिकवायला जे होते आमचे प्राध्यापक, त्यांनी सांगितलं, एक तत्ववेत्ता होता समाजशास्त्रातला, त्यांनी सांगितलं की मॅन इज सोशल ॲनिमल. मी खरं सांगतो, आजच्या परिस्थितीमध्ये मॅन इज ओनली ॲनिमल. सोशल त्याच्यातला भागच निघून गेला. लोकांसाठी काम करणं ही वृत्तीच राहिली नाही आता. सगळं स्वार्थासाठी काम करायचं. पदासाठी असेल, पैशासाठी असेल, प्रसिद्धीसाठी असेल, काय जे असेल ते असेल, पण लोकांसाठी काम करणं याला म्हणायचं सोशल ॲनिमल. सोशल ॲनिमल. तर आपल्याला आता हे सोशल ॲनिमल, नुसत्या ॲनिमलचं आपल्याला पुनर्रूपांतर आपल्याला सोशल ॲनिमल मध्ये करायचं आपल्या सगळ्यांचंच. तर ते करायचं असेल तर आपण लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे, वाढविला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणीमध्ये सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे. आणि हे करत असताना धाराशिव जिल्हा ही मूळ कल्पना जी आहे ती मात्र डोक्यात कायम ठेवली पाहिजे. मला वाटतं याच्यापेक्षा काही जास्त बोलणं म्हणजे तुमचा जो वेळ घेण्याचा, आता परिस्थिती अशी आहे की पैशापेक्षा सुद्धा वेळ फार महत्वाची आहे, किमती आहे वेळ. आणि तुमच्या सगळ्यांचा वेळ मी घालवणं, जास्त वेळ ते मला काय एवढं योग्य वाटत नाही. ह्या ज्या माझ्या सूचना आहेत त्याचा आपणाला किती म्हणजे त्या पटल्या, आवडल्या मला माहीत नाही. आमच्या व्यासपीठावरच्या नेते मंडळींना त्या किती पटल्या, आवडल्या मला माहीत नाही. पण त्या दृष्टीनं जर विचारायला जरी सुरुवात केली तरी मला वाटतं बरंचसं काम होईल. कारण जास्तीत जास्त लोक धाराशिव जिल्ह्यातला मजूर सुद्धा, आणि माझं एक मत आहे की आमचे आमदार साहेब म्हणले की आमची ओळख ही दुष्काळी जिल्हा म्हणून आहे, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, दुष्काळग्रस्त जिल्हा आहे ना, ती नैसर्गिक अवस्था आहे, ती निसर्गाची कृपा आहे, ती अवकृपा आहे ती खरी. पण याचा उपयोग धाराशिवच्या जिल्ह्याच्या लोकांनी, माझं असं ठाम मत आहे की धाराशिव जिल्ह्याच्या लोकांनी याचा सकारात्मक उपयोग करून, हे दुष्काळात तर तुम्ही जिथं आले नसते, पुण्यात तर कोण राहिले तुम्ही. ही दुष्काळातून लोक आलेले जिथं त्यांना शिक्षणाची सोय नाही, आरोग्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ज्यांना रोजगार तिथे मिळत नाही. 12 महिने रोजगार ग्रामीण भागात आपल्याकडं धाराशिव जिल्ह्यात मिळत नाही. आणि मग सतत रोजगार मिळावा म्हणून आलेले लोक आहेत पुण्यात. आणि एक पुण्यातले एकेकांचे किस्से आता ते सांगणं बरोबर नाही, तरी पण मी सांगतो. एकेकाने आज एक व्यक्ती, साधा मजूर म्हणून आलेला व्यक्ती इथं कोट्याधीश झालेला आहे पुण्यातला व्यक्ती, आणि तो अशिक्षित व्यक्ती आहे. आणि हे जर होत असेल तर या लोकांशी संपर्क, अशिक्षित आहे म्हणून आपण साधायचा नाही का? साधला पाहिजे त्याच्याशी संपर्क. आणि त्याची विजयगाथा जर लोकांना समजली तर ते तुम्हाला सगळ्या लोकांना प्रोत्साहित करेल ना, ते इतर लोकांना सुद्धा. आणि तसं जर झालं तर खऱ्या अर्थानं आपण धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं, त्याचा आनंद मिळेल. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त लोकांना आपण ह्याच्यात जोडून घेतलं पाहिजे. अशिक्षित असो, सुशिक्षित असो, अर्धशिक्षित असो, कुणी असो, स्त्री असो, पुरुष असो, आणि धर्म, जात, लिंग भेद, पक्षभेद वगैरे काही विचार न करता एकच ते आहे ना आता घोषणा केलेली, आपला जीव धाराशिव, ही एकच आपली संकल्पना आपण कायम मनात ठेवून काम करावं, एवढीच आपल्याला मी मनापासून विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. या ठिकाणी धाराशिव फाउंडेशन चा सर्वांशी संपर्क व्हावा, आपला त्यांच्याशी संपर्क व्हावा म्हणून एक नंबर मी सांगतो, तुमच्या मोबाईलमध्ये रजिस्टर करून ठेवा. आणि त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव, तुमची माहिती भरून पाठवा, जेणेकरून आपल्या सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करता येतील. मी नंबर प्रोनाऊन्स करतोय, 99 22 80 0025. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 99 22 80 0025. या
व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमचं नाव आणि तुमची माहिती भरून पाठवा, जेणेकरून आपल्याला धाराशिव फाउंडेशन नावानं व्हॉट्सॲपचे ग्रुप तयार करता येतील. त्यावर सगळी माहिती पाठवता येईल. 99 22 80 0025. यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येतोय. तत्पूर्वी एक सांगतो, आपल्या सर्वांसाठी धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं अल्पोपहार आणि चहा पाण्याची सोय केलेली आहे. मी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय डॉक्टर ऋतुराज कदम पाटील यांना. नमस्कार. आज धाराशिव फाउंडेशनच्या अनावरण सोहळ्यानिमित्त आपले व्यासपीठावरील सर्व सन्मानित सदस्य, आपले अध्यक्ष, ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, आपले लोकप्रिय खासदार ओमदादा, आपले आमदार कैलासदादा, तसेच इतर सर्व मान्यवर, कारण त्यांनी वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले. एक धाराशिववासी म्हणून आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहोत आणि हे रोपटं आपल्याला वटवृक्षात रूपांतर करायचं आहे. जी आपण आज साथ दिली, अशीच साथ आपण पुढेही कायम ठेवत राहू. दादांच्या उपस्थितीत मी